मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम लांबणीवर पडलंय। ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ आता मनसेही आंदोलन करतेय। यशवंत किल्लेदार यांच्यासह आणि मनसे पदाधिकारी पुलाजवळ एकत्र जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जोपर्यंत सोयी सुविधा आणि उपाययोजना होत नाहीत तोपर्यंत एल्फिन्स्टन ब्रिजचं पाडकाम करू नका अशी भूमिका एल्फिन्स्टन ब्रिजच्या त्या बाजूने ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते। तर या बाजूला मनसेने सुद्धा हीच भूमिका घेतली आहे। आपल्यासोबत यशवंत किल्लेदार आहेत। मी म्हणतोय की तिकडे भूमिका ठाकरेंची शिवसेना हीच मांडते, मनसे सुद्धा हेच मांडते। किती मोठे प्रश्न निर्माण होतील जर अशा प्रकारे ब्रिज बंद केला किंवा ब्रिजचे पाडकाम सुरू केलं तर? ब्रिजचं पाडकाम खूप घाईघाईत करतायत। जे काही लोकांच्या समस्या आहेत त्या अगोदर सोडवायला हवेत आणि मग ब्रिजचं पाडकाम चालू करायला हवं। तर मुळात लोकांच्या समस्या या आहेत की समोरच्या साईडला, पलीकडच्या साईडला अनेक हॉस्पिटल्स आहेत, रुग्णालय आहेत। तिकडे ह्याच ब्रिजचा वापर त्या रुग्णालयासाठी जाण्यासाठी होतो। म्हणजे ती एक कुचंबणा लोकांची होणार आहे, लोकांना फार फिरून जावं लागणार। दुसरं, हा ब्रिज जर पाडला तर टिळक ब्रिजवर ट्रॅफिकचा प्रचंड लोड येणार आहे, ताण पडणार आहे। आणि टिळक ब्रिजचं ऑलरेडी रुंदीकरणाचं काम चालू आहे। तर आमचं म्हणणं असं आहे की स्थानिकांचं हे जे काही स्थलांतर आहे, त्यांना जी काही पुनर्वसन करणार आहात ते पहिलं करा। उलटं का करत आहे? पहिलं ते करा, त्यांच्या बिल्डिंग डिमॉलिश करा आणि मग ब्रिजला हात घाला। तोपर्यंत टिळक ब्रिजचा रुंदीकरणाचं काम पूर्ण होईल आणि जेणेकरून तिकडचा लोड जो आहे तो बऱ्यापैकी कमी होईल। कारण स्कूल बसेस आहेत, चाकरमानी लोक जी कामाला जातात, ह्या सगळ्यांना ही अडचणी निर्माण होणार आहे। मनसे काही MMRD अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय? कारण 15 तारखेला आज ब्रिजचं एक मिनिट, आता मी पूर्ण करतो। आत्ताच MMRDचे अधिकारी आहेत, BMCचे अधिकारी आणि ट्रॅफिक डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी संयुक्त बैठक आमची त्यांच्याबरोबर झाली। हे सगळे विषय आम्ही चर्चेला घेतले। 13 तारखेपर्यंत हरकती आणि सूचना घेण्याची तारीख होती। आज 15 तारीख आहे। एका दिवसामध्ये तुम्ही म्हणजे केवळ फार्स केल्यासारखं तुम्ही हरकती सूचना मागवल्या आणि लगेच ब्रिज बंद करताय, हे काही योग्य नाही। हे लोकशाही प्रणालीला धरून नाही आहे। कारण तुम्ही जर हरकती आणि सूचना मागवत आहात आणि हजारोच्या संख्येने लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत, तर त्याचं दखल घेणं गरजेचं, दखलही तुम्ही घेतली पाहिजे। त्याचं स्पष्टीकरणही संबंधितांना द्यायला हवं। ते न देता तुम्ही परस्पर बंद करताय। नेमकी लोकशाहीमध्ये, लोकशाही प्रणालीत हे चालतं का? किती दिवस थांबणार आहे? ह्यावर आता त्यांनी आमचं म्हणणं हे सगळं ऐकून घेतलं। ऐकून घेतल्यानंतर ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं की आमचं म्हणणं त्यांना पटत होतं, परंतु त्यांना सरकार दरबारावरून प्रचंड प्रेशर आहे। आता मला कळत नाही सरकारचं एवढी का घाई लागलेली आहे। तरी देखील त्यांनी सांगितलं आज आम्ही हे बंद करत नाही आहे, तुमचे हे सगळे मुद्दे आम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चेला घेऊ आणि त्या चर्चेच्या नंतर आम्ही तुम्हाला कळवू की काय निर्णय झाला। आज ना उद्या ते बंद करणार, तेव्हा मनसेची भूमिका काय? आमचं विकासाला विरोध नाहीच आहे। ब्रिज व्हायलाच पाहिजे, नो डाऊट। विकासाला कधी आमच्या पक्षाची भूमिका आहे विकासाला, पण विकास करत असताना स्थानिकांचे प्रश्न जे आहेत, स्थानिकांचे जे अडचणी आहेत त्या दूर करा आणि मग विकासाला हात घाला। तर आमचं म्हणणं तेच आहे, स्थानिकांच्या अडचणी ज्या आहेत त्या प्रथम त्याला हात घाला, ते सोडवा। त्यांचं स्थलांतर वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण करा। ट्रॅफिकचे डायव्हर्सिफिकेशनचे मार्ग, रुंदीकरणाची कामं पूर्ण करा आणि मग तुम्ही हे करा। ही आमची मागणी आणि ही त्यांना पटलेली आहे। आणि त्याच्यानंतरही त्यांनी उलटा घास घ्यायचा प्रयत्न केला तर मनसेच्या स्टाईलनी त्या बाजूला ठाकरेंची शिवसेना पण आंदोलन याच विषयावर। ठाकरेची शिवसेनेनी आंदोलन कधीपासून केलं आहे मला माहीत नाही, तुम्ही सांगता आत्ता केलं आहे। पण आमच्या पक्षाच्या लोकांनी, म्हणजे आमचे स्थानिक शाखाध्यक्ष आहेत मंगेश कशाळकर, गावडे आणि अन्यही सगळे जे पद आहेत, यांनी गेले 2-2.5 वर्ष याच्यावर काम केलेलं आहे। सातत्याने ह्या विषयावर अधिकाऱ्यांबरोबर पाठपुरावा केलेला आहे। जर ठाकरेच्या सेनेकडे खासदार आहे, आमदार आहे, नगरसेवक आहेत, एवढे सगळे जर लोकप्रतिनिधी सभागृहातील माणसं असताना त्यांना एवढी उशिरा का जाग यावी? तरी देखील ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे आणि सगळे मिळून जर लोकांच्या प्रश्नांवर काम करत असतील तर चांगली गोष्ट आहे। त्यामुळे आपण बघतोय फ्लेक्स हातात घेऊन आणि जे काही प्रश्न आहेत, ज्या काही अडचणी आहेत सर्वसामान्यांच्या, ते या फ्लेक्समधनं मांडून इथे पूर्णपणे त्या एल्फिन्स्टन ब्रिजच्या या पाडकामाला विरोध केला जातो। जोपर्यंत या अडचणी सोडवल्या जात नाहीत तोपर्यंत एल्फिन्स्टन ब्रिज पाडू नये अशीच मागणी आता मनसेकडनं सुद्धा करण्यात येते। कॅमेरामन विनय राजभरसह वेदांत नायब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।